मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवली आहे। जरांगे यांच्या बाजूने निवडणूक लढण्याकरता अनेक आजी-माजी आमदार इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे। दुसरीकडे इच्छुकांना उमेदवारीची कागदपत्रांची जमवाजमव करण्याचे आदेश जरांगे पाटीलच देत आहेत। पाहूया। आजी माजी आमदार मनोज जरांगेंच्या संपर्कात काही आमदार विधानसभा जरांगेंच्या बाजूने लढणार। इच्छुकांना कागदपत्र तयार ठेवण्याचे जरांगेंचे आदेश। मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारणाऱ्या मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्धार केलाय। आगामी विधानसभेत जास्तीत जास्त मराठा समाजाचे आमदार विधानसभेत पाठवण्याचा चंगच जरांगे पाटलांनी बांधलाय। काही आमदार जरांगे पाटलांच्या पक्षाकडून लढण्यास इच्छुक असल्याचा दावा जरांगे पाटलांनी केलाय। माजी आमदारांनी तर उमेदवारीसाठी तगादा लावल्याचं जरांगे पाटील म्हणतायत। चर्चा काय दनादन भेटत येतं। चर्चा काय चर्चा म्हणजे आडुंगी झालेला खेळ। कुपटीच्या पलीकडून अर्धे कुपटीच्या अलीकडून अर्धे ईद चर्चा नाही धडाधड कालच नौका काय येऊन गेलेत। ज्यांना निवडणूक लढण्याची इच्छा आहे त्यांनी सर्व कागदपत्र तयार ठेवण्याच्या सूचना जरांगे पाटलांनी दिल्या। पुढच्या काही दिवसात विधानसभा निहाय आढावा घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। विधानसभेत नवे मराठा चेहरे पाठवण्याचा निर्धार जरांगेंनी केलाय। कागदपत्र काढून ठेवा, कारण आपण तयारी नसलं पाहिजे जर लढायचं म्हणले तर। नाही म्हणले तर ही मनस्थिती मनाची तयार करून ठेवा की आपण काढलेले कागदपत्राचे पैसे वायाला गेले, ही मनात ठेवा। परत म्हणू नका की मी कागदपत्र काढले आणि मला उमेदवारी मिळणार होती। कागदपत्र आपण सावध म्हणून काढायचे, उमेदवारी मिळणार हे म्हणून नाही काढायचे। एक जण कोणी ठेवायचं ठरलं तर ह्यावेळेस ताकदीने कार्यक्रम होणार आहे। प्रकाश आंबेडकरांनी जरांगे पाटलांच्या निवडणूक लढण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं। जरांगेंनी निवडणूक लढवावी असं आपलं पहिल्यापासून मत असल्याचं आंबेडकरांनी सांगितलं। माझं जरांगे पाटलांना फार अगोदरपासूनच म्हणणं होतं की त्यांनी निवडणुका लढल्या पाहिजेत आणि त्यांनी जर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांच्या लढ्यासाठी तो फार चांगला आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। काही जण डिफर होतील, काही जण सपोर्ट करतील, त्याच्यामुळे नावं ठेवण्याचा भाग नाही आहे। त्यांनी लढावं, माझं म्हणणं असं पूर्णपणे लढावं। मराठा समाज कुणाशीही युती किंवा आघाडी करणार नसल्याचं जरांगेंनी सांगितलंय। पण येत्या निवडणुकीत सरकारमधील सगळ्याच पक्षाच्या उमेदवारांना पुरून उरू असा निर्धार त्यांनी जरांगेंना केला। जरांगेंची आरक्षण आंदोलनातून राजकारणाकडे झालेली वाटचाल कशी असेल याची आता उत्सुकता निर्माण झाली आहे। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।